राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अखंड नामघोषाने आज देवगड तालुक्यातील तारामुंबरी परिसर भक्तिरसात पूर्णपणे न्हाऊन निघाला. श्री क्षेत्र तारामुंबरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर देवस्थानच्या वतीने हभप नामदेव महाराज तळवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या तारामुंबरी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायीवारी पालखी सोहळ्याला आज उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. टाळ मृदुंगाचा गजर, भगव्या पताका, हरिनामाचा अखंड जयघोष आणि विठ्ठल भक्तांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई या गजरात जणू काही तारामुंबरीतच प्रति पंढरपूर अवतरल्याचा अनुभव प्रत्येक भाविकाला आला. या पायीवारीत देवगड तालुक्यासह परिसरातील शेकडो वारकरी आणि नागरिक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले. या भक्तिमय आणि अविस्मरणीय पालखी सोहळ्याचा हा विशेष वृत्तांत पाहूया सिंधुदुर्ग संवादच्या माध्यमातून. आपण येथील ग्रामस्थांशी थोडी चर्चा करणार आहोत. नेमका हा पालखीचा स्वरूप कसा असणार आहे. तर आपल्यासोबत मिलिंद कुबल आहेत. कुबल साहेब, काय सांगाल नेमकं हा प्रवास कसा असणार आहे. रामकृष्ण हरी. सलग दुसऱ्या वर्षी संत सोपान काका महाराजांची आषाढी पायीवारी ठिकाणून निघते. क्षेत्र तारामुंबरी येथून ही वारी आज पायीवारी देवगड मार्गे प्रथम मुक्कामाला बाळूमामा मंदिर येथे दुपारच्या भोजनात थांबणार आहे. रात्रीचा मुक्काम हडपीड येथे स्वामी समर्थ मंदिरामध्ये होणार आहे. तिथून ती पालखी उद्या सकाळी मार्गस्थ होऊन सासवडला संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट होणार आहे. तिथून पायीवारी पूर्णपणे पंढरपूरपर्यंत प्रस्थान करणार आहे आणि पंढरपूरला एकादशी द्वादशीचा काला केल्यानंतर ही पालखीवारी पुन्हा एकदा देवगडसाठी 27 तारीखला पुन्हा परत येणार आहे. या पालखीचे दिंडी अध्यक्ष आमचे हभप नामदेव महाराज तळवडकर दिंडीचे अध्यक्ष आहेत. त्याच्याबरोबर आमचे काळुंके महाराज आहेत, चौकीदार म्हणून मारुती मंचकर आहेत, मृदुंगाचार्य शिवाजीराव आंध्रे महाराज आहेत आणि सर्व ग्रामस्थांचा एक आनंद या ठिकाणी उत्साह आहे. आणि एक या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आपले पालकमंत्री माननीय नितेशजी राणेसाहेबांनी या संपूर्ण पायीवारीचा प्रवास खर्च या संपूर्ण आमच्या मंडळाला त्यांनी दिला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्या ज्या देणगीदारांनी अन्नदात्यांनी या पालखीवारीसाठी देणगी दिलेली आहे, अन्नदाना स्वरूपात वस्तू दिलेल्या आहेत, त्या सर्वांचं या ठिकाणी मी तारामुंबरी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो या पालखी सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा. रामकृष्ण हरी. संपूर्ण उत्साह असतो या वारीमध्ये. दुसरी गोष्ट रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा संपूर्ण नामजप 15 दिवसामध्ये होत असतो. ठिकठिकाणी थांब्यामध्ये कीर्तनं, प्रवचनं आणि भजनं होत असतात आणि याचा आनंद संपूर्ण आम्ही तर लुटतो, गावाला लुटतो. बाहेरून आपल्या मुंबईकडून ठाण्याकडून सर्व मंडळी आपल्या तालुक्यामधून सर्व मंडळी मधल्यामध्ये जसं त्यांना टाईम मिळतो तसं सहभागी होत असतात आणि त्याचा आनंद घेत असतात. रामकृष्ण. आषाढी पायीवारी आज 15 वर्ष तारामुंबरी ग्रामस्थांच्या इथे प्रयत्नातून सुरू आहे. खरं तर हा एक उपक्रम, धार्मिक उपक्रम घेण्याच्या मार्फत हा खूप एक लोक आहे आणि याला आपले जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणेसाहेब जे की देवगडमधून कोणताही सामाजिक उपक्रम असू दे, धार्मिक उपक्रम असू दे, या उपक्रमांच्या पाठीशी कायम असतात. तसंच याही वारीसाठी त्यांचं एक मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. खरं तर हा जे वारी आहे ही तारामुंबरी वासियांचं खूप एक मोठं योगदान आहे त्याच्या मागे आणि हा एक धार्मिक जो ते पायीवारी सुरू केली आहे 2 वर्ष झाली, हा खूप एक चांगला योग आहे आणि काही असंच उपक्रम राबवावे वेळोवेळी पालकमंत्री राणेसाहेबांच्या माध्यमातून त्यांच्यासोबत कायम असतो आणि या पायीवारीसाठी माझ्या यावेळी उद्योजक
पूजक नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजा संपन्न झाली। या प्रसंगी तारामुंबरी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभाग नोंदवला। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे, नगरसेविका प्रणाली माने, नगरसेवक विशाल मांजरेकर, शहराध्यक्ष दयानंद पाटील, संजय तारकर, वैभव करंगुटकर, विकास कोइंडे तसेच तारामुंबरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात। सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा।